आपण स्वच्छंद जीवन जगतो कधी लहानपणी. मनाला कुठलं टेन्शन नाही, कुठलं कर्ज नाही, कुठलं नात्याचं अपेक्षा नाही. पण तू जेव्हा जसं मोठं होत जातो, तशा त्याच्या त्या स्वातंत्र्याला मर्यादा येतात, बंधन येतात. ते आवश्यक सुद्धा आहे समाजासाठी. लग्न झाल्यानंतर काय होतं, की 24 तास सतत काहीतरी टेन्शन तयार होतं, बोलणं तयार होतं, अपेक्षा तयार होतात. मुलांचे शिक्षण असतं, अनेक नोकऱ्या-बिकऱ्या असं सगळं चारी बाजूनं तो मनुष्य लढत असतो, चारही फ्रंटला. राग जो आहे तो व्यक्त करू शकत नाही तुम्ही. व्यक्त केला तर मारहाणीतून होतो. पुरुष मारहाण करतो, बाई बोलण्यातून काय म्हणतात त्याला, शब्दबंबाळ करते. त्या शब्दाच्या अस्त्रांनी तो माणूस घायाळ होतो आणि तो घायाळ झालेला मनुष्य मग कुठेतरी दारू पितो, बाहेर जातो, बाहेर खेळी होतो, मित्रांच्यात जातो. जास्तीत जास्त घराबाहेर थांबण्याचा प्रयत्न करतो. तो एक प्रकारे त्या रागाचा जो भडका आहे, तो स्वतः एक बॉम्ब होतो. तो कुठेही कधीही फुटू शकतो. आणि हा चांगला समाजाचं लक्षण नाही आहे. आज ना उद्या कुणीतरी मग ATM फोडतं, कुणीतरी मर्डर करतं, हाफ मर्डर करतं, कुणी बलात्कार, विनयभंग हे चालूच राहणार. वुंडेड सिव्हिलायझेशन नावाची एक शिवी दिलेली आपल्या भारतीय समाज व्यवस्थेला. आपण सगळे वुंडेड आहोत, जखमी आहोत आपण आतून. जर आपण उपचार नाही घेतले तर आपल्याला निरोगी मन राहणार नाही. निरोगी मन नसलेला समाज हा अशा पद्धतीचे मग गुन्हे घडत राहतात.